श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 3. पळणीस्वामी दर्शन. कुरोपुराच्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा स्मरण महिमा. विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी अग्रापूरला पोहोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर येऊन उभा राहिलो. ओम भिक्षामतेही असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून मला घरातून बाहेर काढले. मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया. मी म्हटले, समस्त जीवांना अन्न पुरविणारे सर्व व्यापी असलेले श्री दत्त प्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्याचे चिंतन करूया. आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसलो. श्री दत्त प्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागलेले आवाज सुद्धा बारीक येत होता. इतक्या तेथे विचित्रपुराच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजासाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्या बरोबर घोड्यावर चालावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर माझ्या मित्रास घेऊन येतो. राजदूतांना विनंती मान्य केली. आम्हा दोघांना घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यावर पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाले, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राजवैद्यांना बोलावले, परंतु ते येण्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्यांची वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले, हे यती कोण आहे? श्री दत्त प्रभूशी त्यांचे काय नाते आहे का? हे सारे विस्तारपूर्वक सांगावे. मी सांगितले. युवराजाला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद वल्लभ होते. त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली. ते दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरोपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद वल्लभांच्या नावाने जय जयकार केला. राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या गृहस्थला सुवर्ण मुद्रा दान केल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरूने म्हटले, आपणावर आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळाला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो. आपणच आम्हास खरा मार्ग दाखविला. आमच्या बरोबर माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरोपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रापूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रापूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदी झाली. तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले. त्यानंतर ती श्री वल्लभांची भक्त झाली. मी आणि माधव नंबुद्री चिदंबराकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर मंडलातील नुंबुर्ना गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मळीयाळ देशातील राजाने नुंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलवून त्यांना आश्रय दिला. हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले. ते आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु आमच्याबरोबर असलेल्या माधव नंबुद्री लहानपणीच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्री दत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबराला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणीस्वामींना आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत कोण, यात तीळ मात्र शंका नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्याग करून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेले, जनन मरण रूप सृष्टी कर्माला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद वल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरातील कणाद महर्षींच्या कणा सिद्धांताविषयी बोलला होतास, त्याचे वर्णन करून सांग. कणाद महर्षींचा कण सिद्धांत. स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो, स्वामी, मला क्षमा करा. कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्रीदत्त प्रभूंच्या तोंडूनच वदवली होती. हे स्वामींना ज्ञात आहेतच. करुणास्वरूप पळणीस्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करत असतात. त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करत असतात. हे सूक्ष्म कणामध्ये सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू आहे. स्पंदनशील अशा जगात काही स्थिर नाही.
चंचलता हा याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे हा याचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थिती दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे. प्रति कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्यांचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरिक्त पदार्थांचे सुद्धा असते. या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यतिरिक्त पदार्थांचा नाश होतो. पदार्थांच्या गुणात सुद्धा फरक होतो. आचार्य वर्गात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्तीची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावले आहे. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत या सर्वसाधारण समज, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे. ते असा: परोजरसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा म्हणतात. गो म्हणजे 2, कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, परिवर्तनातीत असते, म्हणून ते 9 या संख्येने सूचित केले जाते. 8 ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे. श्रीपाद वल्लभांचे भक्तिगण यांना दो चौपाती देव लक्ष्मी असे म्हणतात. सर्व जीवांचा पती स्वरूप ब्रह्मच आहे. पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, दो म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते. म्हणून दो चौपाती पती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चौपाती देव लक्ष्मी असा झाला. हे सर्व जीवांना 2, 4, 9, 8 या संख्येची आठवण करून देत असते. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेचे आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांचे निर्गुण पादुके समान आहे. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. त्यांना माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरुपूर क्षेत्रात आहेत त्याच्या रूपात तेव्हा ते तेथे आले होते. त्यावेळी आश्चर्य घटना घडल्या. हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करत होते. ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिली. ब्रह्मकमळे श्रीपाद वल्लभांच्या चरणावर येऊन पडतात. हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिले. पळणीस्वामींच्या या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागला. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ती कोठे मिळतात? त्या फुलांची पूजा केली असता श्रीदत्त प्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले. तरी कृपा करून आपण आमच्या शंकेचे समाधान करावे. ब्रह्मकमळाचे स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाची फुले पूजा केली. श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटांवर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फुल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे या ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूत, वसंत ऋतूत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते. अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि त्याच वेळी अर्धरात्री ते पूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वर अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे. दर्शन घेण्याच्या अर्थ इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करावे. साप चावून मृत झालेले कोणी असताना मी समाधीमध्ये असल्याने सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे. श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणून देत होतो. दर्शन झालेल्या काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवने स्वयंपाक करायचे ठरवले. सरपणाचे उपयुक्त आणण्यासाठी त्याला जवळच पडले. एक वाळलेले मोठे नारळाचे झाड पान दिसले. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याचबरोबर एक भक्त सुद्धा होता. माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेले एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला. त्या सर्पाचे विष दाहक होते की माधव तात्काळ काळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला. दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून मी घाबरलो. काय करावे सुचेना. तेव्हा स्वामींच्या आज्ञेनुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे व खड्डा करून खोदून त्यात टाकण्याचे विचार केला. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी गेलो.
तेवढ्यात तेथील गावातील काही लोक 17-18 वर्षांच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवाची दुर्घटना, नंतर ही दुसरी घटना. मला रडू आवरेना. मी कसे बसे स्वामींना आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळ एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणीत. असे 10 दिवस झाले. 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशी हाका मारू लागले. मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजावले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीचा कणा थोडे चलनविचलन झाल्यासारखे वाटले व दुखू लागला. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, माधवाला श्रीपाद वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून कुरपुरत असलेल्या श्रीचरणाच्या सानिध्यात झाले. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अगाध आहेत, तो कोणीही ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण यांना रहस्य कोणी जाणू शकत नाही. हेच खरे, ते केवळ स्वामींनाच जाणू शकतात. माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे, असे श्री पळणीस्वामी म्हणाले. स्वामींच्या आज्ञेनुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्या माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपादांनी आज्ञेनुसार पळणीस्वामी जवळ यावे अशी साद घातली. श्री पळणीस्वामीने आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या 4 बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4 दिशांनी गेल्या. 5-10 मिनिटं उत्तरेकडून एक साप आला. स्वामींनी 4 कवड्या त्याच्या फणात रुतून बसल्या होत्या, त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस करून ध्वनी करत होता. स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून सांगण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथून त्याने सर्व विष काढून घेतले. श्री पळणीस्वामींच्या श्रीपाद वल्लभांच्या मनोमणी नमस्कार केला व सर्व सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पदकमलांचा स्पर्श करून तीव्र 3 दिशांनी प्रदक्षिणा घालून निघून गेला. श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पळणीस्वामींना मिळाले. अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने पुरुषांना थोडे पाप थोडे पुण्य केले होते. तिने आपल्या आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्त भक्ताला जेवू घातले, हा पुण्याचा भाग होता. यथाखाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्तभक्तात जेवण दिलेस, त्याचे विशेष पुण्यफळ तुला लाभले आहे. तुला पाप प्रथम भोगायचे आहे की पुण्यफळ? ती स्त्री म्हणाली, थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्यास असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानवजन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ असलेल्या माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्व पुण्याईनेच माधवास तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता. कालांतराने श्रीपाद वल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली. योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ. श्रीपाद प्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावाने कोणतीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोड्या भागाने मन बदलते. अन्नदात्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते. त्यामुळे त्यांच्यात लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पुढे पळणीस्वामी म्हणाले, इच्छित वस्तूंची समृद्धी म्हणजे लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमाने चालत असते. श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा. श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्राप्त करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांचे भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहानेच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवास शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद वल्लभांची करुणा, दया, भक्तिप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम 100 वर्ष जुने तूप पिण्यास दिले. ते घेतल्याने फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. नागलोकांचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला आनंदसीमा राहिली नाही. माधवाला आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने कुरपुरात पोहोचलो आणि श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्री वल्लभ अजानुभव आहेत. त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रति करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित असते. मी स्थूल देहामध्ये नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्री वल्लभांनी कुरपुरात त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागी खोलामध्ये गेलो. भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद, वऱ्हांडे असल्यासारखे भासले. ते पातळ लोकच आहे अशी खात्री झाली. स्थूलात पाहणाऱ्या स्थूल रूप पदार्थात दिसतात.
माझ्यासारख्या सूक्ष्मरूपधारी शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारणा केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारण नागरूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांनी हजारो, काही सर्पांना तर हजारो फणे होती. फण्यावर मणी असून त्या मण्यांमधून दिव्य तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फण होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ महाविष्णूंसारखे शयन करत होते. तेथे असलेले महासर्प वेद गाय करत होते. चिंतानंद स्वरूपात स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्त प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. श्री दत्तात्रयांचा महामहिमा. तो म्हणाला, श्री दत्त प्रभू नेपाळ देशात एका चित्रकूटातील अनुसया पर्वतावर अत्रि अनुसयाच्या पुत्र रूपाने पूर्व युगात अवतरले. ते अवतार न संभवता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखरावर, श्रीशैल शिखरावर, शबरीगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले. श्री दत्त प्रभू देश काळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत. सगळेच नित्य वर्तमानातच असते. अनघा समवेत दत्तात्रयांचे दर्शन. तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्तांनी हजारो वर्ष राजाचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत असल्याने आमच्याबरोबर येतील तेथूनच ते वाट पाहत होतो. परंतु ते आमच्याबरोबर लपवण्याचा प्रयत्न करत होते. ते आम्हाला माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर आले. यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत प्रमाणे आपले दैवत मानत होतो. या विचाराने आम्ही तिथून परतलो. त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदर त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे हे आम्हाला स्मरण झाले. आम्ही पुनरुपी त्यांना ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रयांनी पिठिकापुराम श्री श्रीपादवल्लभ या नावाने अवतार घेतला. श्री कुरोपुराचे दर्शन. श्री दत्तात्रय प्रभू त्या दिवशी त्या जागेत स्नानासाठी पाण्यात अवतरले आणि तीच जागा म्हणजे आजचे परमपवित्र कुरोपूर. ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने ह्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो. कौरवांच्या आणि पांडवांच्या मूळ पुरुष असलेला कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरोपूर हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, ह्या कुरोपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदी शेषात सुद्धा नाही. सदाशिव ब्रह्मानंदची पूर्वकथा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला. त्यावेळी प्रभू अत्यंत कारुण्यपूर्ण अंतकरणाने म्हणाले, वस्ता, हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीमध्ये ज्योतिष रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपानेच अंतर्धान पावले. तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. श्री पिठिकापुरममध्ये सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पिठिकापुरमधील माझ्या पादुका प्रतिष्ठापनेपासून पाताळात जाऊन तेथील तपोष्ठीत असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये. श्री पळणीस्वामींनी मंदहास्याने म्हणाले, बाबा माधवा, पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सवस्तर स्नानाची पूर्ती करून ध्यानच बसावे अशी श्रीपाद वल्लभांची आज्ञा आहे. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.